तर कडकणी बनवण्यासाठी आपल्याला इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, 1 वाटी बेसन पीठ घेतले आहे मी इथे आणि 4 टेबलस्पून इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। यामध्ये थोडी हळद ॲड करायची आणि चवीनुसार मीठ, थोडीशी वेलची पूड आपण यात ॲड करूयात आणि हे छान मिक्स करून घेऊया। हे छान मिक्स एकजीव झालं की आपण यामध्ये तेलाचे कढण करून ॲड करायचा, जेणेकरून आपले जे कडकणे आहेत ते एकदम क्रिस्पी होतील। इथे मी जवळपास 4 टेबलस्पून तेल घेत आहे, एकदम छान गरम करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता तेल एकदम छान गरम झालेलं आहे। तर आता आपण यामध्ये ॲड करून घेऊया, त्याला आपण छान मिक्स करून घेऊया। गरम तेलामध्येच पीठ हे मिक्स करायचं, म्हणजे छान क्रिस्पीनेस येईल आपल्या कडकणीला। तर आपण याला तर हाताने छान मिक्स करून एकजीव करून घेऊया। हे असं मस्त घट्ट झालं पाहिजे। ओके, एवढ्या प्रमाणात तरी तेल आपल्या पिठामध्ये पडलं पाहिजे। हळद टाकल्यामुळे कलरही छान येतो कडकणीला। तुम्ही चेक करू शकता ह्याची छान असा गोळाही तयार होत आहे। ओके, तर अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे पिठाची, जेव्हा तुम्ही त्यामध्ये तेल ॲड कराल। आता मी यामध्ये आपण जे गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे मगाशी ते ॲड करून घेऊया। याची कणिक मळतच ते पाणी ॲड करायचं, एकदम हे ॲड करू नका। तर तुम्ही पाहू शकता इथे पाण्यामध्ये गूळ छान विरघळलेला आहे। तर आता आपण यामध्ये ॲड करूया, थोडंच ॲड करत आपण हे मळून घ्यायचं आहे, जेणेकरून जास्त पीठ पातळी होणार नाही, कन्सिस्टन्सी व्यवस्थित राहील। तर मी ही कणिक मळत असताना मला जसे लागल तसं मी यामध्ये गुळाचं पाणी ओतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता जास्तही पातळ आणि जास्तही घट्ट अशी कणिक मळायची नाही आहे, एकदम मीडियम नॉर्मल मळून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे आपली कणिक मळून झालेली आहे। याला आपण एक साधारण 10 मिनिट सेट ठेवूया आणि नंतर आपण लाटून कडकणी तयार करून घेऊया। ओके, तर आपण इथे आता तेल गरम करायला ठेवूया। तर मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण कडकणी लाटून घेऊया आणि तळून घेऊया। तर इथे हा मी एक गोळा करून घेतलेला आहे, याची आपण मोठी पोळी लाटून घ्यायची आणि नंतर मग छोटे एका वाटीच्या साह्याने किंवा टोपणच्या साह्याने त्याला बारीक पुऱ्या करून घ्यायच्या। हे पोळी लाटताना एकदम पातळ अशी लाटून घ्यायची, जेणेकरून ते छान क्रिस्पी होते, जाड ठेवायचं नाही। इथे मी एका डब्याचं टोपण घेतलेलं आहे, याने मी छोटे याचे कडकणी काढून घेते, जेणेकरून कामही पटकन होतं आपलं आणि एका पोळीमध्ये 4 कडकणी तरी निघतात। ओके, तर या पोळ्या झाल्यानंतर आपल्याला या काटा चम्मचच्या साह्याने याला होल असे करून घ्यायचे, जेणेकरून ते कडकणी फुगणार नाहीत आणि छान क्रिस्पी होतील। तर तुम्ही पाहू शकता तेल छान गरम झालेलं आहे। तर आपण याला मंद आचेवर तळून घ्यायचं आहे, जास्तही लालसर भाजून द्यायचं नाही, नाहीतर ते करपतं लगेच। सो पटपट याला तळून घ्यायचं। थोडासा लालसर कलर येत आहे असं दिसल्यानंतर तुम्ही हे काढून घेऊ शकता। ओके, या स्टेजला तुम्ही कडकणी काढून घ्यायची, कारण नंतर पुन्हा याला असं एकदम लालसर कलर यायला लागतो। सो इथपर्यंत या स्टेजला तुम्ही कडकणी काढून घ्यायची। तर अशा प्रकारे आपली इथे कडकणी रेडी झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता खूप छान क्रिस्पी झालेले आहेत। तर कोणत्याही प्रकारचे तेलकटपणा नाही आहे या कडकण्यांना, तुम्ही पाहू शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चलो बाय।